देशात टीम अण्णा या नावाने जो धुमाकूळ सुरू होता तो निदान आता त्या नावाने तरी यापुढे होणार नाही, कारण या टीम अण्णाचे अवतार कार्य आता संपले आहे। खुद्द श्रीमान अण्णा हजारे यांनीच हे मंडळ बरखास्त केलं आहे। सध्या ब्लॉग वाणीची चलती असल्यानं अण्णा महोदयांनी त्यांच्या ब्लॉगवरूनच टीम अण्णाचा गाशा गुंडाळल्याची घोषणा केली आहे। मुंबईतील मैदान ज्यावेळी ओस पडलं त्याचवेळी टीम अण्णाच्या फोलपणाची जाणीव श्रीमान अण्णांना व्हावयास हवी होती। मुळात टीम अण्णा अस्तित्वात होती तेव्हाही देशाला काय फायदा झाला? भ्रष्टाचार वगैरे संपणे तर दूरच राहिले। या मंडळींची बेताल आणि बेबंद बगबग तापदायकच ठरली। अण्णांसाठी ही कदाचित ती डोकेदुखीच असावी। राजकारण्यांना शिव्या घालण्याचा एककलमी कार्यक्रम टीम अण्णांचा सुरू होता। हे मंडळच आता विसर्जित झाल्यानं निदान त्या नावानं होणारी डोकेदुखी जनतेला होणार नाही। अर्थात ही बरखास्ती किती काळ राहते, टीम अण्णा भविष्यात आणखी कुठल्या रूपात जनतेच्या मानगुटावर बसते आदी प्रश्न आहेतच। तूर्त तरी भूत उतरले आहे असे फार तर म्हणता येईल। हे बाटलीबंद झालेलं भूत बाहेर काढून स्वतःच्या आणि देशाच्या मानगुटीवर बसवण्याचा मूर्खपणा पुन्हा होऊ नये इतकंच।